हाय हॅलो, मग कसे आहात? बरे मस्तच असं आहे हवं. तर मग आज होता गुरुवार आणि इथं माझे भाकरी चालू होत्या, म्हणजे भाकरी झालत्या माझ्या करायच्या. आणि मग इथं सकाळी मी आता आधी देवपूजा केली होती, पण संध्याकाळी पण असं पाटावर जेवढे माझे दिवे होते मी सगळे दिवे काढून, सगळे नव्हते, जी मोठे दिवे होते ती असे लांब ठेवलेले होते तर मग ते काढले नव्हते, पण जेवढे वर्दी होते ती दिवे लावून मस्त देवापाशी अशी पूजा केली ती. सगळे दिवे प्रज्वलित केलते म्या. आणि असं म्हणलं तर ती दिवशी दीप अमावस्या असते दरवर्षी, तर ती दिवशी लहान मुलांना ववाळणं चांगलेलं असतं. आणि तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असो, मुलगा मुलगी कोणी पण असो, त्यांना ववाळलं चांगलं असतं का की त्यांच्यासाठी, लहान मुलांसाठी. आणि तर मग हे तर मी आधी यशला वावळलेलं होतं आणि मग नंतर आर्यनला. आणि यश मला सारखं म्हणायचं मला अजून वावळव डबल. आणि मग इथं त्याला गन हे लावूनच देत नव्हता, नुसतं पळायचा तो. तरी पण त्यांनी धरून ठुलता. तो म्हणायचं, यश म्हणायचं मी माझ्या मांडीवर बसवतो त्याला, पण तो काय राहतच नव्हता. मग इथं माझे झालते भाकरीन. मग त्यांनी मग येताना त्यांनी नॉनव्हेज आणलं. तर मग इथं भाजी आधी मी देवपूजा केली ती, मग नंतर भाजीला लागले. भाजी करायसाठी चांगलं शिजून हे करून घेतलं. आणि इथं आर्यनला खूप दिवसांनी वाकरमध्ये बसवलं होतं. उभा तर राहतो तो, पण असं सोडून उभा राहत नाही, धरून उभा राहतो आणि असं धरून चलत. तर वाकरमध्ये बसवलं होतं तर मागं जायचं, पण ह्यायला लागलं, मग पुढं सरकायला लागलं. भाजीला आपलं सिम्पलच केलं. तर मग म्हणलं आता हाय शेवटचा दिवस, मग आता श्रावण लागणार आहे उद्यापासून. तर मग भाजीला असं मस्त असा. तर मग असा होता माझा